मी सोहम देशमुख माझ्या पूर्ण विचारांती आणि कोणत्याही दबावाशिवाय तुला आरोहीला सोडून देतोय, हे लग्न मोडतोय. मी तुला माझ्या आयुष्यातून मुक्त करतोय. त्याच्या तोंडातून बाहेर पडलेले ते शब्द नव्हतेच मुळी. जणू काही उकळलेलं शीस आरोहीच्या कानात ओतलं गेलं होतं. त्या शब्दानंतर जी शांतता पसरली ती इतकी भयानक होती, जणू काळ तिथेच थांबला होता. सगळ्यांच्या श्वासांची गती खुंटली. आरोहीचं अस्तित्व जे काही क्षणांपूर्वी एका नव्या आयुष्याची स्वप्न रंगवत होतं, ते आता पूर्णपणे निस्तेज झालं होतं. तिच्या पायाखालची जमीन सरकली नव्हती, तर थेट आभाळच तिच्या डोक्यावर कोसळलं होतं. ती जागच्या जागी लडखडली आणि एखाद्या कापलेल्या पतंगासारखी खाली जमिनीवर कोसळली. या भयानक शांततेचा भंग सोहमच्या आईच्या सावित्रीच्या किंकाळीने झाला. सोहम, अरे हे काय करतोस तू? हे काय केलंस तू? सोहमच्या चेहऱ्यावर मात्र कोणताही पश्चाताप नव्हता, ना कुठलं दुःख. त्याच्या डोळ्यात होती फक्त एक थंड शांतता, अशी शांतता जी एखाद्याचा अहंकार सुखावल्यानंतर मिळते. आरोहीने आपल्या धुसर होणाऱ्या डोळ्यांनी त्या व्यक्तीकडे पाहिलं, ज्याला तिने देव मानून पुजलं होतं, ज्याच्या प्रेमात तिने स्वतःला विसरून टाकलं होतं. थरथरत्या ओठांनी ती अतिशय कष्टाने पुटपुटली. का सोहम, तुम्ही असं का केलं? तुम्ही असं नाही करू शकत. सोहम देशमुखने तुच्छतेने त्या खाली पडलेल्या कोमेजलेल्या जीवाची दखल घेतली. का नाही करू शकत? आता केलंय ना, तुझ्या समोर. तो खाली वाकला आणि आरोहीच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत विषारी स्वरात म्हणाला, तुला काय वाटलं आरोही, मी विसरलो? आठवतो दिवस जेव्हा तू मला म्हणाली होतीस, सोहम तुम्ही माझे आयडियल नाही आहात, तुम्ही माझ्या टाईपचे नाही आहात. आरोहीच्या हृदयाचे ठोके थांबायची वेळ आली होती. ते शब्द तर तिने मस्करीत म्हटले होते. ती एक थट्टा होती, त्यात कोणताही उपहास नव्हता. पण तोच खास आता तिच्या घशात अडकला होता. तू माझ्या पुरुषार्थाला, माझ्या अहंकाराला चॅलेंज केलं होतंस आरोही. सोहम ताठ उभा राहिला. त्याच्या आवाजात द्वेषाचा वणवा पेटला होता. मला तुला हेच दाखवून द्यायचं होतं की ज्याला तू नाकारलंस तो तुला मिळवून तुझ्या अपेक्षांना आभाळ एवढं उंच नेऊन तिथून तुला पुन्हा जमिनीवर आपटण्याची ताकद ठेवतो. माझा बदला पूर्ण झाला आरोही. आज हिशोब बरोबर झाला. सोहम, अरे देवाचा धाक बाळग. सावित्रीमाई रडत रडत पुढे आल्या आणि त्याने सोहमचा हात पकडला. अरे ही तुझ्या मामाची निशाणी आहे. उद्या आपल्या घरी सत्यनारायण आहे, पाहुणे येणार आहेत आणि तू माझ्या पोरीला जिवंतपणे मारलंस. सोहमने एका झटक्यात आईचा हात आपल्या हातावरून दूर केला. हे भावनिक अत्याचार माझ्यासमोर करू नकोस आई. जे मला करायचं होतं ते मी केलं. ज्या मुलीने कधी काळी मला तिच्या पायाच्या दासीसारखं समजलं होतं, तिच्यासोबत मी एक क्षणही घालवू शकत नाही. पण ती तुझ्यावर प्रेम करते रे. लग्नानंतर 1 वर्ष तिने तुझी वाट पाहिली. सावित्रीमाई गयावया करत होत्या. प्रेम? सोहम उपहासाने हसला. हे प्रेम नाही, आता ही तिची मजबुरी आहे आणि मला मजबूर बायका आवडत नाहीत. तो वळला आणि दरवाजाच्या दिशेने चालू लागला. सोहम थांब. जर तू उंबऱ्याबाहेर पाऊल टाकलंस तर तुझं आणि माझं नातं संपलं. तू माझं मेलेलं तोंड बघशील. सावित्रीमाईंनी शेवटचा प्रयत्न केला, पण सोहम निर्णय घेऊन मोकळा झाला होता. तो न थांबता, मागे न वळता आपल्या आईच्या हाकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून निघून गेला होता, कायमचा. मागे हॉलमध्ये जणू कयामत आली होती. आरोही अजूनही जमिनीवर पडली होती. तिचे अश्रू कोरडे पडले होते. फक्त डोळे विस्पारून ती दरवाजाकडे बघत होती, जिथून तिचं सर्वस्व निघून गेलं होतं. सावित्रीमाईंनी हंबरडा फोडला. हाय रे देवा, मी बर्बाद झाले. माझा मुलगा माझ्या हातून गेला. माझ्या निष्पाप पोरीचा संसार उद्ध्वस्त झाला. आता कोण स्वीकारेल हिला? कोण करेल एका सोडलेल्या मुलीशी लग्न? लोक काय म्हणतील? आमची तर इज्जत मातीला मिसळली. काही वेळ गेला आणि बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. हे माधवराव होते, सोहमचे बाबा आणि आरोहीचे मामा. ते ऑफिसवरून परतले होते. घरात झालेल्या वादळाची त्यांना काहीच कल्पना नव्हती. जसे ते घरात शिरले, समोरचं दृश्य पाहून थबकले. हे सर्व काय आहे? अगं सावित्री, तू रडतेस का? आणि आरोही बाळा, तू अशी खाली जमिनीवर का बसली आहेस? त्यांच्या आवाजात काळजी होती. सावित्रीमाई धावत जाऊन त्यांच्या पायाशी बसल्या. अनर्थ झाला हो, वाटोळं झालं आपलं. तुमचा मुलगा आपल्या इज्जतीची लक्तरे करून निघून गेला. काय बडबडते आहेस?
नेमकं काय झालं ते सांग. माधवरावांचं काळीज एका अनामिक भीतीने धडधडू लागलं. सोहमने आरोहीशी नातं तोडलं. तो तिला सोडून गेला. सावित्रीमाईंनी रडत रडत मोठ्या कष्टाने शब्द उच्चारले. माधवरावांना वाटलं की कोपराने कोणीतरी त्यांच्या छातीवर वार केला आहे. ते रडखडले आणि सोफ्यावर बसले. काय सोडलं? पण का? काल तर सगळं ठीक होतं ना? तो खुश होता ना? तो खुश नव्हता हो. तो बदला घेत होता. तो जाताना सांगून गेलाय की त्याने फक्त त्याच्या अपमानाचा बदला घेतला आहे. आरोही, जी आत्तापर्यंत पुतळ्यासारखी बसली होती, आपल्या मामांची अवस्था पाहून भानावर आली. ती जमिनीवरूनच सरपटत त्यांच्याजवळ गेली आणि आपलं डोकं त्यांच्या गुडघ्यावर ठेवलं. बाबा, माझा काय गुन्हा होता? तिच्या आवाजात अशी वेदना होती की पाषाणालाही पाझर फुटेल. मी तर फक्त प्रेम केलं होतं. प्रेम करण्याची एवढी मोठी शिक्षा असते का? माधवरावांनी थरथरत्या हातांनी आरोहीच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. नाही माझ्या बाळा, तुझा काहीच दोष नाही. दोष माझा आहे, माझ्या संस्कारांचा आहे. मी घरात एका जनावराला पोसत होतो आणि मला त्याची खबरच लागली नाही. संपूर्ण घरात सुतक पसरल्यासारखी शांतता होती. सावित्रीमाईंचं रडणं थांबत नव्हतं. माझ्या फुलासारख्या पोरीला लोकांच्या तोंडी देऊन गेला तो. उद्या काय तमाशा होईल? आता मी जगाला काय तोंड दाखवू? कोण आधार देईल तिला? कोण स्वीकारेल तिला? सोडलेली स्त्री घटस्फोटीत? हे शब्द आरोहीच्या काळजावर बाणासारखे रुतत होते. तिला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला होता. जणू ती जगातली सर्वात ओझं झालेली आणि फालतू वस्तू आहे. तेवढ्यात जिन्यावरून जड पावलांचा आवाज आला. हा अभिजित होता. घराचा धाकटा मुलगा, पण स्वभावाने आपल्या बापापेक्षाही जास्त करारी आणि तापट. तो आत्ताच घरी पोहोचला होता. नोकरांकडून त्याला काहीतरी कुणकुण लागली होती आणि हॉलच्या दरवाजात उभं राहून त्याने सर्व काही ऐकलं होतं. त्याने आपल्या आईला आक्रोश करताना पाहिलं, आपल्या वडिलांना तुटलेलं पाहिलं आणि आरोहीला एका जिवंत प्रेतासारखं पाहिलं. त्याच्या हाताच्या मुठी वळल्या गेल्या, जबडा सक्तीने आवळल्या गेला. बस करा आता. अभिजितचा भारदस्त आवाज हॉलमध्ये घुमला. सगळे दचकून त्याच्याकडे पाहू लागले. तो चालत खोलीच्या मध्यभागी आला. अभिजितची शरीरयष्टी, त्याचे व्यक्तिमत्व इतके भारदस्त आणि रुबाबदार होते की तो येताच रडण्याचे आवाज आपोआप कमी झाले. रडून तमाशा करू नका. अभिजितचा आवाज शांत पण जरब असलेला होता. सोहमदादाने जे केलं ते त्याची कमजोरी होती, पण या घराची इज्जत अजून इतकी स्वस्त झालेली नाही की तिचा भर बाजारात लिलाव होईल. सावित्रीमाईंनी रडतच विचारले. तर मग मी काय करू अभिजित? तुझ्या बहिणीसारखीच आहे ती. आता कोण हिचा हात धरेल? तिचं भविष्य तर उद्ध्वस्त झालं ना? काहीही उद्ध्वस्त झालं नाहीये, अभिजितने ठाम स्वरात अंतिम निर्णय असल्यासारखं सांगितलं. त्याची नजर खाली मान घालून बसलेल्या आरोहीवर पडली, जी भीती आणि दुःखाच्या ओझ्याने थरथर कापत होती. नंतर तो आपल्या वडिलांकडे, माधवरावांकडे वळला. बाबा, तुम्ही काळजी करू नका. सोहमदादा त्याच्या जबाबदारीपासून पळाला आहे, मी नाही. त्याने खोल श्वास घेतला आणि असे शब्द उच्चारले ज्याने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला थिजवून टाकले. मी करेन तिच्याशी लग्न, आणि तेही आज, आत्ता, याच मुहूर्तावर. खोलीत स्मशान शांतता पसरली. सावित्रीमाईंचा तर वाचलेलाच राहिला. माधवरावांनी अविश्वासाने आपल्या धाकट्या मुलाकडे पाहिले, पण सर्वात वाईट अवस्था आरोहीची झाली होती. तिने झटक्यात मान वर करून अभिजितकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता. सोहमने दिलेलं दुःख एका बाजूला, पण अभिजितशी लग्न, ही कल्पनाच तिच्यासाठी मरणापेक्षा भयंकर होती. अभिजित देशमुख, ज्याच्या नावाने सुद्धा आरोहीला धडकी भरत असे. लहानपणापासून आजपर्यंत तिने अभिजितला कधी हसताना पाहिलं नव्हतं. तो अत्यंत कडक शिस्तीचा, आपल्या तत्वांचा पक्का आणि कमालीचा स्वाभिमानी माणूस होता. आरोहीला नेहमी वाटायचं की अभिजितच्या डोळ्यात तिच्यासाठी फक्त नापसंती आहे. तो घरात असला की आरोही आपल्या खोलीतून बाहेर पडायची सुद्धा हिंमत करत नसे. बाहेर त्याच्या पावलांची चाहूल लागली तरी ती रस्ता बदलायची, आणि आता तोच माणूस तिचा नवरा बनण्याची भाषा करत होता. नाही, आरोहीची किंकाळीच फुटली. ती लडखडत उभी राहिली. नाही, हे नाही होऊ शकत. अभिजितने थंड नजरेने तिच्याकडे पाहिले. का नाही होऊ शकत? मी लग्न नाही करणार, कोणाचीच नाही करणार. आरोहीला रडू अनावर झाले होते. ती हिस्टेरिया झाल्यासारखी वागत होती.
मला माफ करा. तुम्ही लोक मला माझ्या नशिबावर सोडून द्या. आधी एका भावाने माझा तमाशा बनवला आणि आता दुसरा माझ्यावर दया करून उपकार दाखवू पाहतोय. हे उपकार नाही आहेत आरोही, अभिजितने गंभीरपणे सांगितले. त्याच्या आवाजात तीच पारंपरिक कठोरता होती. हा निर्णय आहे आणि यावेळी भावनांच्या आहारी जाण्यापेक्षा परिस्थितीचं गांभीर्य समजून घे. मला नाही समजून घ्यायचं काही. आरोहीने कानांवर हात ठेवले. तुमची तर मला भीती वाटते. मी विष खाईन, पण तुमच्याशी लग्न नाही करणार. तुम्हाला काय वाटलं मी काय मेंढरढोरा आहे? इथून दोरी सोडली आणि कुंट्याला नेऊन बांधली. माधवराव सोफ्यावरून उठले आणि त्यांनी अभिजितच्या खांद्यावर हात ठेवला. बेटा, तू जोशात येऊन हा निर्णय घेतोयस, पण पोरगी बरोबर बोलते. हा काही खेळ नाही आहे. तुमच्या दोघांच्या स्वभावात जमीन अस्मानाचा फरक आहे. बाबा, तुम्हाला माहीत आहे सोहमदादाच्या निर्णयानंतर उद्या काय होईल? अभिजितने वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून विचारले. उद्या पाहुणे येतील, प्रश्न विचारतील, बोटं उचलली जातील. नवऱ्याने टाकलेली बाई हे लेबल कपाळावर लावून ही आरोही आयुष्यभर या घरात घुटमळत मरत राहील आणि मी हे होऊ देणार नाही. मग तो आरोहीकडे वळला. आणि तुला माझी भीती वाटते ना? वाटलीच पाहिजे. तुझं हे पोरकट चाळे, हे रडगाणं आणि हे फालतू नाटक मी खपवून घेणार नाही. पण मी तुला वचन देतो, सोहमने तुला जी मानहानी दिली आहे त्याचं रूपांतर मी सन्मानात करेन. मला नाही पाहिजे तो सन्मान. मला तुमच्याकडून काहीच नको आहे. आरोही रडत ओरडली. मला एकांत हवाय, अंधार हवाय मला. असं म्हणत ती धावत आपल्या खोलीकडे गेली आणि आतून दरवाजा जोरात लावून घेतला. सावित्री माईने हतबल होऊन अभिजितकडे पाहिलं. बघितलंस, ती तयार नाहीये. ती घाबरते रे तुला. अभिजितने खोल तप्त श्वास सोडला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण त्याचा इरादा खडकासारखा मजबूत होता. ती तयार होईल आई. तिला व्हावंच लागेल, कारण माझ्याकडे याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. त्याने खिशातून फोन काढला आणि कोणाला तरी कॉल लावला. गुरुजी, तयारीनिशी या. हो, घरीच, लगेच. माधवरावांनी आश्चर्याने पाहिले. अभिजित, जबरदस्तीने नाती टिकत नसतात राजा. बाबा, ही जबरदस्ती नाही, ही गरज आहे. अभिजितचा आवाज धीमा पण धारधार होता. माझ्या भावाने जी घाण पसरवली आहे ती साफ करणं हे माझं कर्तव्य आहे. मी आरोहीवर कधीच कुठलं संकट येऊ देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. पण आता लग्न होणारच, याच वेळी. इकडे खोलीच्या आत आरोही दरवाजाला टेकून जमिनीवर बसली होती. ती धाय मोकलून रडत होती. तिला समजत नव्हतं की तिने कशाचा शोक करावा, आपल्या मेलेल्या प्रेमाचा की आपल्या येणाऱ्या आयुष्याचा, जो तिला आता एखाद्या तुरुंगासारखा वाटत होतं. देवा, मला मरण का नाही येत, ती हुंदके देत होती. अभिजित देशमुख, तो माणूस तर दगड आहे, पाषाण आहे. तो मला चिरडून टाकेल. सोहमने फक्त मन तोडलं होतं. अभिजित तर माझ्या आत्म्याला पण मारून टाकेल. बाहेर अभिजित आपल्या निर्णयावर ठाम उभा होता. त्याला माहीत होतं की तो काट्यांचा मुकुट आपल्या डोक्यावर घालतोय. त्याला हेही माहीत होतं की आरोही त्याचा मनापासून तिरस्कार करेल, त्याला घाबरत राहील. पण या क्षणी आपल्या खानदानाची अब्रू आणि खुद्द आरोहीच्या संरक्षणासाठी त्याला हा विषाचा प्याला प्यावाच लागणार होता. तयारी करा बाबा, अभिजितने आदेशाच्या सुरात सांगितले. आज रात्रीच हा किस्सा संपेल आणि उद्या एका नवीन पर्वाची सुरुवात होईल. सावित्रीमाई आणि माधवराव एकमेकांकडे बघू लागले. एका बाजूला मोठ्या मुलाने दिलेला अपमान होता, तर दुसऱ्या बाजूला धाकट्या मुलाचा त्याग. घराचे वातावरण सुतकी होते, पण या अंधारात आशेचा एक किरण अभिजीतच्या रूपाने जागत होता, ज्याला सध्या मात्र आरोही एक नवीन संकट समजत होती. आरोही आपल्या खोलीत अंधारात बुडून बसली होती. तितक्यात दरवाजावरच्या टकटक आवाजाने ती दचकली. बाहेरून सावित्री माईंचा रडवेला आवाज सतत येत होता. दार उघड आरोही, देवासाठी आपल्या आईवर, या हत्यावर तरी दया कर. बाहेर ये, गुरुजी आलेत. आम्ही सगळे खोळंबून बसलोय आणि तू इथे स्वतःला कोंडून घेतला आहेस. माझ्या घराच्या इज्जतीचे दिंडवडे काढायचे आहेत का तुला? आरोहीने गुडघ्यातून डोकं वर काढलं. तिचे डोळे सुजले होते आणि मनात तिरस्काराचा लावा उकळत होता. ती उठली आणि तिने दरवाजा उघडला. सावित्रीमाई तिला बघून पुन्हा रडायला लागल्या. त्याने तिच्यासमोर हात जोडले. माझी अब्रू वाचव पोरी. अभिजितने खूप मोठा निर्णय घेतलाय. तो तुला सन्मानाचं छत देऊ पाहतोय. जर आज हे लग्न झालं नाही तर उद्या सकाळ होताच लोक चर्चा करतील की सोहमने हिला का सोडलं, तिच्यात काही दोष होता का, तुझ्यावर अनेक घाणेरडे आरोप लागतील. आरोही, घराची इज्जत घरात राहिली तरच वाचेल.
आरोहीने शून्य नजरेने आपल्या सासूकडे पाहिलं. तिला वाटत होतं की ती एक हाडा माणसाची माणूस नसून एक बळीचा बकरा आहे, ज्याला एका कसायाने नाकारलं म्हणून आता दुसऱ्या कसायाच्या हवाली केलं जात होतं. आणि हे कोण करत होतं? तिची स्वतःची आईसारखी आत्या, जिने तिच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी तिला एका नवीन आगीत लोटण्याची तयारी केली होती. तुम्हाला फक्त लोक काय म्हणतील याची भीती आहे, माझ्या आनंदाची नाही. आरोहीचा आवाज कोरडा होता. फक्त तुमच्या घराण्याच्या इज्जतीची काळजी आहे. ठीक आहे, जर तुमची इज्जत माझ्या वाटोळ्यातच सुरक्षित राहणार असेल तर मला मंजूर आहे. बांधा मला त्या माणसाच्या गळ्यात, ज्याच्या नावाने सुद्धा मला धडकी भरते. तसंही सोहम गेल्यावर माझा आत्मा मेलाच आहे. आता फक्त हे शरीर उरलंय. सावित्रीमाईंनी पाणावलेल्या डोळ्यांनी तिच्या कपाळाचे मुके घेतले आणि घाईघाईने तिला तयार करू लागल्या. ती लाल साडी जी तिने सोहमसाठी किती हौशेने घेतली होती, तीच साडी, तोच शालू आज तिला अभिजितसाठी नेसावा लागत होता. प्रत्येक क्षण तिच्यासाठी नरक यातनेसारखा होता. तो शालू म्हणजे लग्नाचा जोडा नव्हता, तर तिच्या आनंदाचं कफन होतं. जणू काही ती स्वतःच्याच अंत्यसंस्काराला निघाली होती. हॉलमध्ये लग्नाची तयारी झाली होती, पण घराच्या वातावरणात ती मंगलमय प्रसन्नता नव्हती जी सहसा लग्नाच्या घरात असते. उलट एक भयान शांतता होती, जणू काही इथे नुकतीच एखादी दुर्घटना घडली असावी. अभिजित देशमुख अगदी गंभीर चेहऱ्याने पाटावर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते, फक्त एक दृढ निश्चय होता. त्याची नजर जमिनीवर खेळली आणि आरोहीने नजर उचलून समोर पाटावर बसलेल्या त्या व्यक्तीकडे पाहिले, जो तिला नेहमी एखाद्या यमदूतासारखा वाटायचा. कडक शिस्तीचा, नियमांचा पक्का आणि अतिशय ताठर. अभिजित देशमुख. तोच अभिजित ज्याच्यासमोर ती कधी जोरात श्वाससुद्धा घेत नव्हती. तिने डोळे मिटले आणि एक तप्त अश्रू तिच्या गालावरून ओघळला. सोहमचा विश्वासघात आणि अभिजितची भीती या दोघांनी तिला पूर्णपणे हतबल केलं होतं. भटजींनी आशीर्वाद दिले आणि अक्षता पडल्या, पण आरोहीचे हात निर्जीवपणे मांडीवर पडले होते, कारण तिचं मन आधीच तुकडे तुकडे झालं होतं. मंगलाष्टका संपली, लग्न लागलं, सही झाली. त्या क्षणी अभिजित आपल्या जागेवरून उठला. सगळ्यांना वाटलं की आता तो कदाचित पाहुण्यांना निरोप देईल की आपल्या खोलीत निघून जाईल, पण त्याने जे काही सांगितलं त्याने सर्वांनाच धक्काच बसला. आरोहीची पाठवणीसुद्धा आत्ताच होईल. खोलीत उपस्थित असलेल्या प्रत्येकाला जणू सापच हुंगला. सावित्रीमाई आणि माधवराव तर थक्कच झाले. माधवराव, जे अजूनही मोठ्या मुलाने दिलेल्या धक्क्यातून सावरले नव्हते, धाकट्या मुलाच्या या अचानक घेतलेल्या निर्णयाने गोंधळून गेले. ते पुढे झाले, अरे अभिजित, हे काय बोलतोस तू? अजून घरात परिस्थिती तशी नाही आहे. आरोही अजून धक्क्यातून सावरली नाही आहे आणि विधी, अजून कितीतरी विधी बाकी आहेत. लोक काय म्हणतील की एवढी कसली घाई होती? अभिजितने हात उंचावून वडिलांना थांबवले. त्याचा स्वर गंभीर आणि ठाम होता, ज्यात वादाला काहीच जागा नव्हती. मला कोणतेही विधी करायचे नाहीत बाबा, आणि मला हेही नकोय की आपल्या नात्याच्या मध्ये आता कोणताही अडथळा यावा. सोहम दादाने जो तमाशा लावला होता तो आता संपलाय. आरोही आता माझी बायको आहे आणि ती आत्ता या क्षणी माझ्या खोलीत जाईल. तो थोडा थांबला आणि आरोहीकडे न बघता म्हणाला, तसंही मी तिला या अवस्थेत एकटी सोडू शकत नाही, जिथे ती सोहमच्या आठवणींमध्ये कुडत मरत राहील. या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तिला सोहमच्या आठवणी त्रास देतील, फक्त माझ्या खोलीशिवाय. आरोहीचं काळीज लक्क झालं. ती जागच्या जागी थिजली. ज्या माणसाकडे बघण्याची सुद्धा तिची हिंमत नव्हती, त्याच्यासोबत ती एका खोलीत कशी राहू शकणार होती? अभिजितची ही मागणी म्हणजे एखाद्या हुकुमशहाचा आदेश वाटला. ती घामाने ओली चिंब झाली. हा अन्याय आहे. आरोहीने सावित्रीबाईंचा हात पकडला. आत्या, थांबवा ना त्यांना, मी नाही जाऊ शकत त्यांच्यासोबत. मला भीती वाटते हो त्यांची. प्लीज मला इथेच राहू द्या, मी मरून जाईन तिथे. पण अभिजितचा निर्णय म्हणजे काळ्या दगडावरची रेष होती. तो पुढे आला आणि त्याने आरोहीचे मनगट पकडले. त्याची पकड मजबूत होती, पण त्यात वेदना नव्हती. त्याने तिला एखाद्या नाजूक वस्तूसारखं पकडलं होतं, जणू काही तिला तुटण्यापासून वाचवायचं होतं. पण आरोहीला मात्र ती पकड एखाद्या लोखंडी बेडीसारखी वाटत होती. चल आरोही. आरोहीला वाटलं जणू तिला फाशीच्या तख्ताकडे नेलं जाते. ती जड पावलांनी जिन्याच्या पायऱ्या चढू लागली. ज्या खोलीकडे ती खालून बघायला सुद्धा घाबरायची, आज त्याच खोलीचा दरवाजा तिच्यासाठी उघडला होता. जिन्याची प्रत्येक पायरी तिला एखाद्या डोंगरासारखी वाटत होती. अभिजितने तिला खोलीत आणून सोडलं आणि स्वतः दरवाजा बंद केला.
कुलूप लागल्याचा क्लिक आवाज आरोहीच्या काळजावर हातोड्यासारखा पडला. ती खोलीच्या मध्यभागी उभे राहून थरथर कापत होती. ही खोलीसुद्धा अभिजितच्या स्वभावासारखीच थंड, नीटनेटकी आणि शिस्तबद्ध होती. प्रत्येक वस्तू आपापल्या जागी, अगदी एखाद्या लष्करी अधिकाऱ्याच्या खोलीसारखी. भिंतीचा रंग गडद करडा, ज्यामुळे वातावरण अजूनच गंभीर वाटत होतं. आरोहीची नजर खोलीभर फिरली. तिला वाटू लागलं की खोलीच्या भिंती तिच्या अंगावर धावून येत आहेत. तिचा श्वास फुलू लागला, छातीत धडधड वाढली आणि भीतीची एक लाट तिच्या अंगात शिरली. तिला वाटलं खोलीतली हवा संपली आहे. ती तोल जाऊन पडणारच होती. तिने टेबलाचा आधार घेण्याचा प्रयत्न केला, पण हात चटकला आणि टेबलावर ठेवलेला काचेचा सुंदर फ्लॉवर पॉट जमिनीवर पडून चकनाचूर झाला. काच फुटल्याचा आवाज होताच अभिजित वेगाने वळला. त्याने पाहिलं की आरोहीचा चेहरा पांढरा फटक पडला आहे आणि ती आपल्या गळ्याला हात लावून श्वास घेण्यासाठी धडपडत आहे. हा पॅनिक अटॅक होता. आरोही! अभिजित 2च पावलात तिच्या जवळ पोहोचला. आरोही भीतीने मागे सरकली. तिचं पाऊल काचेच्या तुकड्यावर पडणारच होतं की अभिजितने तिला दंडाला धरून स्वतःकडे खेचलं. सोडा, सोडा मला! आरोहीचा आवाज कसाबसा बाहेर पडत होता. त्याचा स्पर्श होताच ती अशी तडफडली जणू निखारावर पाय पडला असावा. भानावर ये आरोही! अभिजितने तिला नखशिकांत हलवलं. तुला काहीही होत नाहीये, शांत हो, श्वास घे, दीर्घ श्वास घे. अभिजितने जबरदस्तीने आरोहीला बेडवर बसवले आणि जगमधून पाण्याचा ग्लास भरून तिच्या ओठांना लावला. आरोहीने तोंड फिरवण्याचा प्रयत्न केला, पण अभिजितच्या वागण्यात असा काही अधिकार होता की ती त्याला नकार देऊ शकली नाही. आत्ताच पी! आरोहीने थरथरत्या ओठांनी 2 घोट पाणी प्यायले. अभिजितने ग्लास बाजूला ठेवला आणि तिच्यासमोर खाली गुडघ्यावर बसला. त्या क्षणी तो तिचा नवरा नाही, तर एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवणारा डॉक्टर वाटत होता. पण आरोहीच्या डोळ्यात अजूनही फक्त आणि फक्त भीती होती. माझ्याकडे बघ! अभिजितने आवाज नरम करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या आवाजातील नैसर्गिक जरब तशीच होती. मी तुला खाऊन नाही टाकणार. हे रडणं पडणं बंद कर आणि वास्तवाचा स्वीकार कर. आरोहीने आपल्या छातीवर हात ठेवला आणि अतिशय कष्टाने स्वतःला सावरले. ती बेडच्या एका कोपऱ्यात अंग चोरून बसली. तिच्या डोक्यात सोहमचे शब्द घुमत होते. तुझी ती लायकी नाहीये. आता हा अभिजित तिच्याकडे कोणत्या नजरेने बघेल? काय हा सुद्धा तिला सोडून देईल? की ही सुद्धा आपल्या पुरुषार्थाचा आणि हक्काचा जोर दाखवेल? की हा सुद्धा आपल्या पुरुषार्थाचा आणि हक्काचा जोर दाखवेल? अभिजित वॉशरूममधून फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा त्याला आरोही तशीच कोपऱ्यात सहमलेली दिसली. ती नवरीच्या वेशात होती, पण तिचं अस्तित्व एखाद्या प्रेतासारखं वाटत होतं. तिच्या डोळ्यातील काजळ वाहून गालावर उघळलं होतं, ज्यामुळे तिचा चेहरा विद्रूप दिसत होता. तो सावकाश चालत बेडच्या जवळ आला. आरोहीने भीतीने आपले डोळे गच्च मिटून घेतले. अभिजित बेडच्या कडेला बसला. त्याने आरोहीच्या झुकलेल्या पापण्या आणि थरथरते हात पाहिले. मला माहीत आहे, तुझ्यासोबत जे काही झालं ते अजिबात बरोबर नव्हतं. अभिजितचा भारदस्त आवाज खोलीत घुमला. आरोहीने एका झटक्यात डोळे उघडले आणि दोन्ही हातांनी आपले अश्रू पुसले. तिरस्काराने दुःखाने तिला एक नवी हिंमत दिली होती. तिने पहिल्यांदाच अभिजितच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. त्या डोळ्यात भीतीसोबतच बंडखोरीची आग होती. का केलं तुम्ही हे सगळं? काय हवंय तुम्हाला? काय तुम्हालाही तुमच्या भावाप्रमाणे माझा अपमान करायचा आहे? अभिजितने खोल नजरेने तिच्याकडे पाहिलं. मी सोहम नाहीये. मला काहीच नकोय तुझ्याकडून. खोटं! आरोही ओरडली. तिची भीती आता रागात बदलत होती. खेळणी समजून ठेवले दोन्ही भावांनी मला. ज्याला जेव्हा वाटलं त्याने उचललं, ज्याला जेव्हा वाटलं त्याने तोडून फेकून दिलं. आधी त्याने मला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून सोडून दिलं आणि आता तुम्ही जबरदस्तीने माझ्याशी लग्न केलं. का? माझ्यावर तुमची मालकी गाजवण्यासाठी? जगाला हे दाखवण्यासाठी की अभिजित देशमुख किती महान आहे, जो आपल्या भावाने टाकलेली वस्तू पण स्वीकारतो? वस्तू हा शब्द ऐकून अभिजितच्या डोळ्यात एक वेदनेची लहर उठली, पण त्याने तिच्या कडू बोलण्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो फक्त शांतपणे तिचा उद्रेक ऐकत राहिला. जेव्हा ती गप्प बसली आणि तिचा श्वास पुन्हा वरखाली होऊ लागला तेव्हा अभिजितने अत्यंत संयम पण मजबूत आवाजात उत्तर दिलं. ज्याने तुला सोडलं त्याला तुझी कदर नव्हती. तो तुला काचेचा तुकडा समजून फेकून गेला. पण आता हा अभिजित देशमुख तुला दाखवून देईल की एका स्त्रीचा सन्मान काय असतो आणि जबाबदारी कशाला म्हणतात. मी तुला खेळणी समजत नाही आरोही. मला तुला तुझी गमावलेली इज्जत परत मिळवून द्यायची आहे.
जो गुन्हा माझ्या भावाने केलाय त्याचं प्रायश्चित्त मला करायचं आहे. आरोही सुन्न झाली. हे शब्द, सन्मान, प्रायश्चित्त, सोहमने तर प्रेमाचा दावा केला होता आणि पायाखाली तुडवलं होतं. अभिजित प्रेमाचं नावही घेत नव्हता, पण सन्मान देण्याची भाषा करत होता. ती कडवटपणे हसली. सन्मान? जबरदस्तीने माझ्या इच्छेविरुद्ध लग्न करून तुम्ही मला सन्मान देताय? मी तुमच्या पुढे हात जोडते. मला माफ करा. मला आता या प्रेमाचा, लग्नाचा आणि नात्यांचा तिटकारा आलाय. मला एकटं सोडा. अभिजित आपल्या जागेवरून उठला. त्याने कुशी उचलली आणि सोफ्याच्या दिशेने गेला. ठीक आहे, मी तुला हे नातं स्वीकारण्यासाठी वेळ देतो. मला माहीत आहे हे सगळं तुझ्यासाठी सोपं नाही आहे. इतक्या लवकर हे पचवणं शक्य नाही. मी तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही. तो सोफ्यावर जाऊन आडवा झाला आणि बेडकडे बोट दाखवत म्हणाला, हा बेड आणि ही खोली तुझी आहे आणि या गैरसमजात अजिबात राहू नकोस की इथे माझा हुकूम चालेल किंवा मी नवरा म्हणून हक्क गाजवेन. जोपर्यंत तू स्वतः मनापासून या नात्याचा स्वीकार करत नाहीस तोपर्यंत मी तुझ्या जवळसुद्धा येणार नाही. आरोही अवाक होऊन त्याला बघतच राहिली. ज्या माणसाला ती जनावर समजत होती तो इतक्या सहजपणे मागे हटला. तिने गुडघ्यात डोकं खुपसलं आणि ती ढसाढसा रडू लागली. तिला आपल्या नशिबावर रडू येत होतं. अभिजितने कूस बदलली आणि आरोहीला रडताना पाहिलं. त्याच्या काळजात एक कळ उठली. त्याने मनातल्या मनात विचार केला, हे तू चांगलं नाही केलंस सोहम दादा. तू एका हसत्या खेळत्या मुलीला जिवंत प्रेत बनवलंस. पण मी वचन देतो आरोही, मी तुला तुझा गमावलेला मान परत मिळवून देईन. अभिजित देशमुख तुला कधीच दुखावणार नाही. खोलीत शांतता पसरली. फक्त आरोहीच्या हुंक्यांचा आवाज येत होता. अभिजितने डोळे मिटले. त्याला माहीत होतं की हा प्रवास कठीण आहे. आरोहीच्या मनात बसलेली भीती आणि तिरस्कार संपवणं सोपं नाही. पण हार मानणं त्याच्या रक्तातच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आरोहीचे डोळे उघडले तेव्हा तिने पाहिलं की अभिजित सोफ्यावर नव्हता. ती दचकून उठली. काय ते रात्रीचं सगळं स्वप्न होतं की सत्य? तेवढ्यात वॉशरूमचा दरवाजा उघडला आणि अभिजित बाहेर आला. तो ऑफिसला जाण्यासाठी पूर्ण तयार होता. 3 पीस सूटमध्ये तो अत्यंत रुबाबदार दिसत होता. त्याची नजर आरोहीवर पडली, जी विस्कटलेल्या केसांनी आणि सुजलेल्या डोळ्यांनी बेडवर बसली होती. अभिजितने ड्रेसिंग टेबलवरचं घड्याळ उचललं आणि मनगटावर बांधत म्हणाला, नाश्ता टेबलवर लावला आहे, फ्रेश होऊन खाली ये. आणि हो. तो थांबला आणि आरशातून आरोहीचं प्रतिबिंब पाहत म्हणाला, घरच्यांसमोर नॉर्मल वागायचं. मला नकोय की कोणी तुझ्या डोळ्यात कालची भीती बघावी. तू आता अभिजित देशमुखची बायको आहेस आणि माझी बायको कमजोर दिसलेली मला चालणार नाही. आरोहीने तिरस्काराने मान फिरवली. मी तुमची बायको फक्त कागदावर आहे. मनाने मी या नात्याला कधीच मानणार नाही. कारण तुम्ही सोहमचे भाऊ आहात, त्याच रक्ताचे, ज्याने मला डसलंय. अभिजितचा चेहरा कठोर झाला. त्याच्या जबड्याचे स्नायू ताठरले, पण तो काहीही न बोलता खोलीतून बाहेर निघून गेला. अभिजितला माहीत होतं की आरोहीचा हा तिरस्कार त्याच्यासाठी नसून सोहममुळे आहे आणि या तिरस्काराचे रूपांतर प्रेमात करण्यासाठी त्याला खूप संयम आणि सबुरीने वागावे लागणार होते. आरोही तिथेच बसून विचार करत होती की ती या माणसासोबत, अभिजितसोबत संपूर्ण आयुष्य कसं काढणार, ज्याच्या चेहऱ्यात तिला आपला गुन्हेगार तो सोहम दिसत होता. वेळ पंख लावून उडत होता, पण आरोहीसाठी मात्र तो थांबला होता. अभिजित आणि आरोहीचे लग्न होऊन काही दिवस उलटले होते, पण त्या दोघांच्या मध्ये बर्फाची एक अशी भिंत होती जी वितळण्याचं नावच घेत नव्हती. आरोहीचं वागणं अजूनही तितकंच थंड आणि तुटक होतं. ती अभिजितला बघताच रस्ता बदलायची. जर तो खोलीत आला तर ती नजर फिरवून दुसऱ्या कामात मग्न व्हायची. तिच्या मनात बसलेला सोहमचा धोका आणि अभिजितची जुनी भीती तिला नॉर्मल होऊच देत नव्हती. दुसऱ्या बाजूला अभिजित देशमुखने संयमाची सीमा गाठली होती. त्याला माहीत होतं की आरोहीचं मन जखमी आहे आणि जखम भरायला वेळ लागतो. त्याने मनाशी पक्का निश्चय केला होता की आपल्या प्रेमाने आणि काळजीने तो तिचं मन जिंकून घेणारच, मग त्याला कितीही वेळ का लागेना. संध्याकाळची वेळ होती. अभिजित ऑफिसवरून घरी परतला तेव्हा त्याच्या हातात एक फाईल होती. तो सरळ आपल्या खोलीत आला, जिथे आरोही खिडकीपाशी उभी राहून शून्यात बाहेर बघत होती. पावलांचा आवाज ऐकून ती दचकली आणि नेहमीप्रमाणे अभिजितला बघून तिने मान फिरवली. ती वॉशरूमच्या दिशेने जाऊ लागली. तितक्यात अभिजितच्या आवाजाने तिला थांबवले. आरोही थांब, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. आरोही थांबली खरी, पण ती वळली नाही. तिचा आविर्भाव असा होता की जणू ती हे सगळं नाईलाजाने सहन करते. बोला. अभिजित तिच्या जवळ गेला
आणि ती फाईल तिच्या दिशेने धरली. हे घे. आरोहीने तिरप्या नजरेने ते फाईलकडे पाहिले आणि मग प्रश्नार्थक नजरेने अभिजितकडे. हे काय आहे? तुझा युनिव्हर्सिटीचा ॲडमिशन फॉर्म आहे. तुझी फी भरली आहे आणि पुढच्या आठवड्यापासून तुझे क्लासेस सुरू होत आहेत. अभिजितने अतिशय सहज स्वरात सांगितलं. आरोहीला जणू विजेचा धक्काच बसला. तिने अविश्वासाने अभिजितकडे पाहिलं आणि रागाच्या भरात ती फाईल जमिनीवर आपटली. कागदपत्रांचा खच खाली विखुरला गेला. काहीही शिकायचं नाही आहे मला, आणि मला तुमचे हे उपकारसुद्धा नको आहेत. माझे छंद, माझी स्वप्न आता मेली आहेत. अभिजितने अतिशय शांतपणे त्या विखुरलेल्या कागदांकडे पाहिले आणि खाली वाकून तो ते गोळा करू लागला. त्याच्या कपाळावर रागाची एक रेषही नव्हती. स्वप्न कधीच मरत नाहीत आरोही, ती फक्त दबली जातात. मला माहीत आहे की तुला डॉक्टर बनायचं होतं, तुला शिकण्याचं वेळ होतं, आणि मला हे नकोय की आपल्या लग्नामुळे तुझ्या स्वप्नाची राख रांगोळी व्हावी. आरोहीच्या डोळ्यात पाणी तरळू लागलं. तिने तिरस्कार आणि हतबलतेच्या मिश्र भावनेने त्याच्याकडे पाहिलं. माझ्या आवडीसाठी तुम्ही हे सगळं का करताय? आणि मी तरी का करू माझी स्वप्न पूर्ण? तुम्हाला मी बळीचा बकरा वाटत नाही का? आधी त्या सोहमने आपल्या अहंकारासाठी माझा वापर केला आणि आता तुम्ही तुमचा मोठेपणा मिरवण्यासाठी माझा वापर करताय. अभिजितने फाईल साईड टेबलवर ठेवली आणि 2 पावलं पुढे जाऊन तो अगदी तिच्या समोर उभा राहिला. त्याचा आवाज गंभीर आणि भारदस्त होता. नाही, तू बळीचा बकरा नाही आहेस. तू ती व्यक्ती आहेस जिला खूप उंच जायचं आहे, जिची लायकी या 4 भिंती आणि हे रडणं धुणं नाही आहे. तू डॉक्टर आरोही आहेस आणि मला तुला डॉक्टर झालेलं बघायचं आहे. आरोहीने तोंड फिरवलं. तिचे अश्रू गालावरून ओघळू लागले. मी तुटली आहे हो अभिजित साहेब. माझ्यामध्ये आता हिंमत उरलेली नाही आहे जगाचा सामना करण्याची. लोक काय म्हणतील? ज्या मुलीला नवरा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सोडून गेला ते आता कॉलेजात तोंड वर करून फिरते. लोकांची तोंड मी बंद करेन, अभिजितने ठाम विश्वासाने सांगितलं. आणि लक्षात ठेव, अभिजित देशमुख तुझा पाठीराखा म्हणून सदैव तुझ्यासोबत असेल. तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही आहे. असं म्हणत तिला धीर देण्यासाठी त्याने नकळत आरोहीचा हात पकडला. जसा त्याचा स्पर्श आरोहीच्या हाताला झाला, तिला जणू शॉक लागला. अंगावर पाल पडल्यासारखी ती शहारली. तिने एका झटक्यात आपला हात ओढून घेतला आणि भीतीने मागे सरकली. का हात लावलात मला? लांब राहा माझ्यापासून. तिच्या डोळ्यात तीच जुनी भीती परतली जी लहानपणी अभिजितसाठी तिच्या मनात होती. ती भिंतीला जाऊन चिकटली आणि आपला हात दुसऱ्या हाताने रगडू लागली, जणू काही त्याचा स्पर्श पुसून टाकायचा आहे. तिची ही प्रतिक्रिया अभिजितला खूपच लागली, पण त्याने आपल्या रागावर ताबा मिळवला. तो आपल्या जागीच उभा राहिला आणि खोल नजरेने तिच्याकडे बघू लागला. तू तर मला खूप घाबरत होतीस ना? मग आता ही भीती कधी संपली आणि हा तिरस्कार कधी आला? ही भीती तेव्हाच संपेल जेव्हा तुम्ही माझ्या नजरेपासून दूर जाल. आरोही ओरडली. तुम्ही सोहमचे भाऊ आहात आणि तुम्ही दोघेही एकसारखेच आहात. अभिजितने एक पाऊल तिच्या दिशेने टाकलं. सगळी भीती संपेल आरोही, माझ्या भावाची भीती पण आणि माझी पण, कारण मी सोहम नाही आहे. बघ, आपलं आयुष्य सुरू झालं आहे. जर तू आपल्या दोघांच्या मध्ये त्या माणसाचं नाव आणलं नाहीस ज्याने तुला इथे सोडलं आहे, तर आपलं आयुष्य चांगलं होऊ शकतं. आरोही धाय मोकळून रडू लागली आणि तिथेच जमिनीवर बसली. तिच्या मनातला बाण आता फुटला होता. मी कधीच त्या माणसाचं नाव घेणार नाही, पण हे शक्य आहे का? तुम्ही माझ्यासाठी तुमच्या भावाला सोडू शकता का? अभिजित तिच्यासमोर खाली बसला. आरोही हुंदके देत बोलत होती. जर तुम्ही तुमच्या भावाला म्हणजे आत्याच्या त्या दुःखाला विसरू शकलात तरच मी तुम्हाला माझा पती मानायला तयार आहे. कारण मला पुन्हा त्या माणसाच्या, त्या सोहमच्या कधीच समोरासमोर यायचं नाही, ज्याने माझ्या प्रेमाला एक धोका समजलं, ज्याने मला फसवलं. ती हुंदके देत बोलत होती. तिचं दुःख शब्दावाटे बाहेर पडत होतं. माझ्या त्या मस्करीच्या 4 शब्दांची एवढी मोठी शिक्षा? मी त्याच्यावर प्रेम केलं होतं. मला माहीत नव्हतं की मी प्रेमाच्या जाळ्यात अडकून तो माझा असा विश्वासघात करेल. तिची अवस्था बघून अभिजितचं काळीच पिवटून निघालं. त्याला जाणीव झाली की आरोहीचा राग म्हणजे दुसरं काही नसून तिची असह्य वेदना आहे. त्याने पुन्हा हिंमत गोळा करून तिचा हात पकडला आणि यावेळी आरोहीने हात मागे खेचला नाही. कदाचित दुःखाच्या या प्रवाहात तिलाही एका आधाराची गरज होती. आजच्या नंतर तुझ्या डोळ्यात पाणी नको यायला. अभिजितने हळुवारपणे तिचे डोळे पुसले. कारण अश्रू फक्त आपल्या माणसांसाठीच गाळायचे असतात आरोही. परक्यांसाठी रडून काहीच फायदा नसतो.
कारण त्यांना तुमच्या डोळ्यातल्या पाण्याची काहीच किंमत नसते. आणि सोहम आता तुझ्यासाठी परका आहे. तो असा एक भूतकाळ आहे ज्याचा आता तुझ्या वर्तमानाशी काहीही संबंध नाही. आरोहीने आपल्या ओलसर पापण्या उचलून पहिल्यांदाच अभिजितकडे इतक्या बारकाईने पाहिलं. आज पहिल्यांदाच तिला अभिजित एक वेगळा माणूस वाटत होता, ज्याच्यात ना तो पूर्वीचा अहंकार होता, ना ते भीतीदायक वागणूक आणि ना तो जरब ज्याच्यामुळे ती थरथर कापायची. आज पहिल्यांदा तिला अभिजित आपल्या प्रेमात हरवलेला पण चारित्र्याने अत्यंत मजबूत असलेला पुरुष वाटला. पण ते तुमचे भाऊ आहेत, आरोहीने धीम्या आवाजात म्हटले. तो माझा भाऊ आहे, पण या क्षणी माझा सन्मान आणि माझी जबाबदारी माझी बायको आहे. तिच्या आत्मसन्मानाला त्याने ठेच पोचवली आहे. अभिजितने तिचा हात आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतला. माझ्या घरच्यांची आयुष्य तुझ्याशी जोडलेली आहेत आरोही, आणि या घरच्या लोकांचा विचार करून तुला त्या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतील ज्या तुला त्रास देतात. मी तुला वचन देतो, मी तुला इतकं सक्षम करेन, इतकं मजबूत बनवेन की तुला आयुष्यात कधीच कोणाच्या आधाराची गरज पडणार नाही, माझी सुद्धा नाही. आरोही शांत राहिली. तिच्या काळजावर साचलेल्या बर्फाच्या थराला आज पहिला तडा गेला होता. अभिजितचा आवाज आणि त्याचे विचार तिच्या मनाला स्पर्श करत होते. दोघांमधली तणाव आता काहीसा कमी होऊ लागला होता. रात्र बरीच झाली होती. अभिजित उठून उभा राहिला आणि सोफ्याच्या दिशेने वळला. तू आराम कर. सकाळी तुला माझ्यासोबत युनिव्हर्सिटीला यायचं आहे, तुझं ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी. आरोही त्याला सोफ्यावर आडवा होताना बघतच राहिली. गेल्या कित्येक दिवसांपासून तो त्या गैरसोयीच्या सोफ्यावर झोपत होता, फक्त यासाठी की आरोहीला त्रास होऊ नये. तिच्या मनात अपराधीपणाची भावना जागृत झाली. तुम्ही असे सोफ्यावर कसे झोपू शकता? आरोहीच्या आवाजात काळजी होती. आज मी सोफ्यावर झोपते, तुम्ही बेडवर झोपा. अभिजितने स्मितहास्य करत तिच्याकडे पाहिले. मी ठीक आहे, मला आता सवय झाली आहे. मग आपण दोघे हा बेड शेअर नाही करू शकत? आरोहीने नजर खाली झुकवून विचारले. ही तिच्याकडून मैत्रीसाठी पुढे केलेली एक मूक ऑफर होती. अभिजितच्या मनात आनंदाची एक लहर उठली, पण त्याने आपला संयम ढळू दिला नाही. नाही आरोही, आत्ताच नाही. जोपर्यंत तू मनापासून पूर्ण विचारांती तयार होत नाहीस तोपर्यंत मी ही मर्यादा ओलांडणार नाही. हे ऐकून आरोहीला लाजही वाटली आणि एकाच वेळी सुरक्षितही वाटलं. ती उशी नीट करून झोपी गेली. अभिजितने लाईट बंद केला आणि अंधारातच तो गालातल्या गालात हसला. त्याला जाणीव झाली की त्याचे प्रयत्न वाया जात नाही आहेत. आरोहीचं मन हळूहळू वितळत होतं. पुढचे काही दिवस असेच गेले. आरोहीने कॉलेजला जायला सुरुवात केली. अभिजित रोज स्वतः तिला सोडायला आणि घ्यायला जात असे. प्रवासात ज्यांच्यामध्ये चुजबी बोलणे होऊ लागले होते. आरोहीच्या मनातली भीती आता हळूहळू संपून तिथे आदर जागा घेऊ लागला होता. ती बघत होती की हा कठोर वाटणारा माणूस तिची किती बारकाईने काळजी घेतोय. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. हवामान बदलत होतं. कॉलेजची धावपळ आणि बदललेलं वातावरण यामुळे आरोहीने स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केलं होतं. एक दिवस संध्याकाळी ती कॉलेजवरून आली तेव्हा तिला प्रचंड थंडी वाजत होती. ती आल्या आल्या तशीच अंगावर पांघरून घेऊन बेडवर झोपली. जेव्हा अभिजित संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याला खोलीत नेहमीपेक्षा जास्त शांतता जाणवली. त्यानं पाहिलं की आरोही ब्लँकेट ओढून झोपली आहे आणि थंडीने थरथरत आहे. तो धावत तिच्या जवळ गेला आणि तिच्या कपाळावर हात ठेवला. आरोहीचं शरीर तव्यासारखं तापलं होतं. तिला खूप जास्त ताप होता. आरोही, अगं तुला तर खूप ताप आहे. अभिजितच्या आवाजात काळजी दाटून आली. त्याने ताबडतोब फॅमिली डॉक्टरांना फोन केला आणि स्वतः थंड पाण्याच्या पट्ट्या घेऊन आला. आरोही अर्धवट बेशुद्धीच्या अवस्थेत काहीतरी बडबडत होती. अभिजित रात्रभर तिच्या उशाशी बसून होता. तो वारंवार तिच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होता, तिला औषध देत होता आणि तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला धीर देत होता. आरोहीचा त्रास बघून अभिजितला स्वतःचा थकवा, तहान, भूक सगळं विसरायला झालं होतं. तो रात्रभर जागा होता. त्याला वाटत होतं की शक्य असतं तिचं सगळं दुखणं त्याने स्वतःवर ओढवून घेतलं असतं. तीच ती रात्र होती जेव्हा अभिजितचे मूक प्रेम त्याच्या शिखरावर होते आणि कदाचित हीच ती रात्र होती जी त्यांच्या नात्यातली शेवटची भिंत पाडणार होती. पहाटेचा प्रहर होता. खोलीत एक गूढ शांतता पसरली होती. खिडकीतून येणाऱ्या मंद उजेडात आरोहीचा चेहरा एखाद्या निष्पाप बाळासारखा दिसत होता, जे खूप रडून आता शांत झोपला आहे. अभिजित देशमुख, जो गेल्या कित्येक तासांपासून एकाच कुशीवर झोपला होता, त्याची नजर सतत आरोहीच्या चेहऱ्यावर खिळली होती. आरोहीचं डोकं अभिजितच्या हातावर होतं. तिने झोपेतच अभिजितच्या शर्टाची बाही घट्ट पकडून ठेवली होती. जणू तिला भीती होती
की हा आधार तिच्यापासून हिरावला जाईल. अभिजितने हलकी हालचाल केली तर आरोहीच्या कपाळावर आठ्या आल्या. तो जागीच पुतळ्यासारखा स्तब्ध झाला. नको, तिच्या झोपेत व्यत्यय नको यायला. सकाळच्या कोवळ्या किरणांसोबत जेव्हा आरोहीची झोप उघडली तेव्हा तिला डोक्याखाली उशीऐवजी काहीतरी कठीण पण उबदार असल्याचा भास झाला. तिने हळूहळू डोळे उघडले, पण समोर अभिजितचा चेहरा होता. तो गाढ झोपला होता, पण त्याचा हात अजूनही आरोहीच्या डोक्याखाली तसाच दाबलेला होता. आरोही दचकून उठून बसली. तिला रात्रीचे प्रसंग आठवू लागले. तो भयानक ताप, त्या थंड पाण्याच्या पट्ट्या, ती कडू औषधं आणि सतत कानावर पडणारा धीर देणारा तो आवाज. तिला जाणवलं की ती रात्रभर अभिजितच्या हातावर डोकं ठेवून झोपली होती आणि त्या माणसाने रात्रभर आपला हातसुद्धा हलवला नव्हता. तिची हालचाल होताच अभिजितची झोप चाळवली. त्याने आपले लाल झालेले डोळे उघडले आणि सर्वात आधी आरोहीच्या कपाळावर हात ठेवला. आता कशी आहे तब्येत? ताप उतरला की नाही? त्याची ही काळजी बघून आरोही काही क्षणांसाठी थक्कच झाली. ताप तर उतरला, पण तुम्ही रात्रभर असेच झोपून होतात? अभिजितने हसून आपला हात सरळ करण्याचा प्रयत्न केला, जो आता पूर्णपणे सुन्न झाला होता. हो, कारण तू शांत झोपली होतीस आणि मला तुला डिस्टर्ब करायचं नव्हतं. आरोहीची नजर त्याच्या हातावर खेळली. तुमचा हात दुखला असेल ना? तो तर पूर्णपणे बधीर झालाय. तुम्ही का नाही हटवला हात? अभिजित बेडच्या कडेला टेकून बसला आणि त्याने अतिशय मृदू नजरेने तिच्याकडे पाहिले. नाही, उलट हा हात तुझा आधार बनावा यातच मला समाधान आहे आरोही. आणि आपल्या माणसांचा आधार बनण्यात कधीच थकवा येत नसतो. उलट मला समाधान मिळतं. तुझ्या या त्रासासमोर माझ्या हाताच्या सुन्न होण्याची काय किंमत? या एका वाक्याने आरोहीच्या हृदयाचा ठाव घेतला. ज्या माणसाला ती दगड समजत होती तो तिच्यासाठी आज मिळण्यापेक्षाही मऊ झाला होता. तिच्या डोळ्यात पाणी तरळू लागलं. का करता तुम्ही हे एवढं सगळं? मी तर तुम्हाला कधी सरळ तोंड करून बोलले सुद्धा नाही. नेहमी अपमान केला, तिरस्कार केला, कारण तू माझी जबाबदारी आहेस. अभिजितने तिचे बोलणे पूर्ण केले. आणि माझ्या प्रेमाच्या व्याख्येत तिरस्कारावर फक्त प्रेमानेच विजय मिळवता येतो आणि मी हारणाऱ्यांपैकी नाही. आरोहीने नजर खाली झुकवली. मला माफ करा अभिजित, मी तुमच्याबद्दल खूप चुकीचा विचार करत होते. मला वाटलं होतं की सगळे पुरुष एकसारखेच असतात, सोहमसारखे, स्वार्थी आणि मतलबी. पण तुम्ही तर पूर्णपणे वेगळे आहात. अभिजितने तिचा हात आपल्या हातात घेतला. सगळे पुरुष सारखे नसतात आरोही. काही पुरुष स्त्रीला पायाची दासी समजतात तर काही तिला डोक्याचा ताज. मला तुला माझ्या डोक्याचा मुकुट बनवायचा आहे, पायाची धूळ नाही. आज पहिल्यांदाच आरोहीने आपला हात मागे खेचला नाही. आज खऱ्या अर्थाने कळलं की खरं प्रेम काय असतं. प्रेम ते नव्हतं जे सोहमने केलं होतं. प्रेम तर हे आहे जे तुम्ही निभावताय, काहीही न मागता, काहीही अपेक्षा न ठेवता. अभिजितच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य उमटलं. चला, देवाचे आभार. निदान डॉक्टर साहेबांनी काहीतरी निदान तरी केलं. आता उठ आणि फ्रेश हो. मी नाश्ता इथेच मागवतो. आज तू कॉलेजला सुट्टी घे, म्हणजे तुला पूर्ण आराम मिळेल. नाही, मी बरी आहे आता. मला कॉलेजला जावंच लागेल. माझं एक खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. आरोहीने हट्ट केला. ठीक आहे, पण मला वचन दे की जास्त धावपळ करणार नाहीस. नाश्त्याच्या वेळी घरातील वातावरण खूपच प्रसन्न होतं. अभिजित आणि आरोहीच्या मध्ये जी गैरसमजायची आणि भीतीची भिंत उभी होती ती कालच्या एका रात्रीने पाडून टाकली होती. आरोही आता अभिजितकडे चोरून पाहत होती. त्याच्या त्या गंभीर व्यक्तिमत्वात तिला आता एक ओढ वाटू लागली होती. कॉलेजला जाताना गाडीत आरोही काहीतरी विचार करून अस्वस्थ झाली. काय झालं? चेहऱ्यावरचा रंग का उडाला? अभिजितने गाडी चालवता चालवता तिच्याकडे पाहिले. तिथे कॉलेजमध्ये सगळ्यांना माहीत आहे की माझं लग्न सोहमशी झालं होतं. आता सगळे प्रश्न विचारतील, वेगवेगळ्या चर्चा करतील. मी कसं तोंड देऊ सगळ्यांना? अभिजितने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. त्याने आरोहीकडे वळून पाहिलं आणि अत्यंत गंभीर स्वरात म्हणाला, आरोही, माझ्याकडे बघ. आरोहीने घाबरतच त्याच्याकडे पाहिलं. तू कोणताही गुन्हा केला नाहीयेस, ना कुठली चोरी केली आहेस. तू अभिजित देशमुखची बायको आहेस आणि अभिजित देशमुखची बायको कोणाच्याही फालतू प्रश्नांना घाबरत नसते. जर कोणी एक शब्द जरी बोललं तर त्याला मी उत्तर देईन. तू फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. लक्षात ठेव, मान खाली घालून ते चालतात ज्यांच्या मनावर पापाचं ओझं असतं. तू तर माझा अभिमान आहेस. आरोहीला वाटलं की तिच्या अंगात हत्तीचं बळ आलं आहे. तुम्ही सोबत आहात तर मला कोणाचीच भीती नाही. मी नेहमीच तुझ्यासोबत असेल, सावलीसारखा. पुढचे काही दिवस आरोहीसाठी खूपच सुखद होते. आता ती घरात घाबरून राहत नव्हती, तर अभिजितसोबत छोट्या मोठ्या गप्पांमध्ये रमू लागली होती.
सावित्रीमाई आणि आप्पासुद्धा घराचं बदलतं वातावरण बघून समाधानी होते. अभिजितचे प्रयत्न फळाला येत होते. एक दिवस संध्याकाळी अभिजित घरी आला तेव्हा आरोही हॉलमध्ये बसून पुस्तक वाचत होती. अभिजितला पाहताच तिच्या चेहऱ्यावर आपसुकच एक गोड हास्य उमटलं. हा तो बदल होता ज्याची अभिजित आतुरतेने वाट पाहत होता. अरे या, आज लवकर आलात? आरोहीने पुस्तक बंद करत विचारले. हो, विचार केला आज आपल्या सरकारसोबत चहा प्यावा, काय म्हणता? अभिजितने सोफ्यावर बसत टायची गाठ सैर केली. हो नक्कीच, मी आत्ता करून आणते. आरोही उठायला लागले. अरे थांब, बस, आज चहा मी बनवणार. तुम्ही? आरोहीला हसू आलं. अभिजित देशमुख किचनमध्ये जाणार? ही तर ब्रेकिंग न्यूज आहे. का? नवरा बायकोसाठी चहा नाही बनवू शकत? आणि तसंही मला माझ्या हातच्या चहावर जास्त विश्वास आहे, अभिजितने डोळा मारत म्हटलं. आरोही त्याच्या मस्करीत खळखळून हसली. अभिजित तिला हसताना बघून तिथेच थबकला. तुझं हसणं खूप सुंदर आहे आरोही, याला कधीच हरवू देऊ नकोस. सोहमने तुझ्या चेहऱ्यावरचं हसू हिरावून घेतलं होतं, पण मी तुला वचन देतो, हे हसू आता तुझ्या ओठांवर कायम राहील. आरोहीचं हसणं थोडं कमी झालं, पण यावेळी ते उदास झाल्यामुळे नाही तर कृतज्ञतेमुळे. तुम्ही मला पुन्हा जगायला शिकवलं अभिजित. सोहम गेल्यावर मला वाटलं होतं की माझं आयुष्य संपलं, मी अंधारात हरवले आहे, पण तुम्ही माझा हात धरून मला पुन्हा प्रकाशात आणलं. आयुष्य कधीच कोणाच्या जाण्याने संपत नसतं आरोही. कधी कधी काही लोक आपल्या आयुष्यातून यासाठी निघून जातात, पण त्यांच्यापेक्षा चांगले लोक आपल्या आयुष्यात यायचे असतात. सोहम तुझ्या लायकीचा नव्हताच, तो काच होता, आणि तू हिरा. किचनमध्ये चहा बनवता बनवता दोघांच्या गप्पा रंगल्या. आरोहीला जाणवलं की अभिजित तो कठोर रागीट माणूस नाहीये जो ती समजत होती, उलट तो अत्यंत खुशमिजाज आणि काळजी घेणारा माणूस आहे. रात्रीच्या जेवणानंतर ते दोघे गच्चीवर शतपावली करत होते. आकाशात चंद्र पूर्ण ताकदीने चमकत होता. तुम्हाला माहीत आहे अभिजित, लहानपणी मला तुमची खूप भीती वाटायची. आरोहीने शांततेचा भंग केला. माहिती आहे ना, मला बघताच तू लपून बसायचीस. मला वाटायचं की माझ्या चेहऱ्यावर लिहिलंय की मी लहान मुलांना खातो. अभिजितने हसून म्हटलं. नाही हो, तसं नाही. तुमच्या व्यक्तिमत्वात एक असा जरब होता ज्यामुळे मला भीती वाटायची, पण आता त्याच जरबेमध्ये मला माझं संरक्षण दिसतंय. अभिजित रेलिंगला टेकून उभा राहिला आणि त्याने आरोहीकडे पाहिलं. जर भीती संपली तर प्रेमाला थोडी जागा मिळू शकते का? आरोहीच्या हृदयाचे ठोके वाढले. तिने नजर चोरली नाही, उलट अभिजितच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. जागा तेव्हाच मिळते जेव्हा ती रिकामी असते. माझं हृदय तर आता भरलं आहे. अभिजितच्या चेहऱ्याचा रंग एका क्षणासाठी बदलला. काय? अजूनही सोहम? नाही, सोहम नाही. आरोहीने पटकन त्याचे बोलणे तोडले. अभिजित, माझं हृदय तुम्ही दिलेल्या प्रेमाने आणि सन्मानाने काठोकाठ भरलं आहे. सोहम तर एक वाईट स्वप्न होतं, ते सकाळ होताच संपलं. अभिजितने सुटकेचा निश्वास सोडला. तुने तर मला घाबरवलंच होतंस. मला वाटलं माझी सगळी मेहनत वाया गेली. मेहनत कधीच वाया जात नाही अभिजित, जेव्हा आपली नियत साफ असते. तुम्ही माझं मन जिंकण्यासाठी जो संयम दाखवला आहे त्याचं फळ तुम्हाला मिळायलाच हवं. तर मग मी असं समजू का की बर्फ वितळला आहे? अभिजितने नजरेत खोडकरपणा आणत विचारलं. बर्फ तर कधीचाच वितळला हो अभिजित साहेब, आता तर फक्त प्रवाहात वाहण्याची वेळ आहे. आरोहीने लटक्या रागाने म्हटलं आणि ती वेगाने पायऱ्या चढून वर धावली. अभिजित हसत हसत तिच्या मागे गेला. खोलीत आल्यावर आरोही सोफ्याच्या दिशेने गेली जिथे अभिजितची गादी अंथरलेली असायची. तिने तिथली उशी उचलली आणि नेऊन बेडवर ठेवली. अभिजित दरवाजात उभा राहून हे दृश्य बघत होता. हे काय करतेस? सोफा खूप कडक आहे आणि मला वाटतं की तुम्हाला आता एका आरामदायी बेडची गरज आहे. आरोहीने बेडशीट नीट करत म्हटलं. आणि तू कुठे झोपणार? मी तिथेच झोपेन जिथे एका बायकोला असायला हवं, आपल्या नवऱ्याच्या कुशीत. हे म्हणताना आरोहीचा चेहरा लाजेने लाल झाला. अभिजितने पुढे होऊन तिचे दोन्ही खांदे पकडले. तुला अंदाज आहे ना तू काय बोलतेस? मी तुला सांगितलं होतं, जोपर्यंत तू मी मनापासून म्हणते अभिजित, मी माझ्या हृदयाच्या दरबारात हा फैसला केला आहे की तुमच्यापेक्षा चांगला जोडीदार मला मिळूच शकत नाही. तुम्ही मला तो सन्मान दिला आहे जो कदाचित मी स्वतःला सुद्धा देऊ शकली नसती. अभिजितने तिला मिठीत घेतलं. ही मिठी अत्यंत सुरक्षित आणि प्रेमळ होती. दोन तुटलेली मनं आता जुळली होती आणि एका नव्या आयुष्याची सुरुवात होणार होती. धन्यवाद आरोही, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. धन्यवाद तर मला म्हणायला हवं, कारण तुम्ही मला विखुरण्यापासून वाचवलं. रात्रीची शांतता गडद झाली होती.
आरोही बेडवर पडून छताकडे पाहत होती. अभिजित फ्रेश होऊन खोलीत आला आणि शांतपणे येऊन तिच्या शेजारी झोपला. तो शेजारी येताच आरोहीच्या हृदयाचे ठोके नेहमीपेक्षा जास्त वाढले. अभिजितने कूस बदलली आणि खोल नजरेने आरोहीच्या चेहऱ्याचे निरीक्षण केले. हे नातं स्वीकारण्यासाठी मी तुला खूप वेळ दिला आरोही. तुझी शांतता, तुझी भीती आणि तुझा भूतकाळ या सगळ्यांचा मी आदर केला. पण आता मला निर्णय हवा आहे. आरोहीने हळूच मान वळवली आणि अभिजितच्या डोळ्यात पाहिले, जिथे आता प्रतीक्षेचे क्षण संपत आले होते. निर्णय तर कधीच झालाय अभिजित. आरोहीने हसून म्हटलं. काय निर्णय? अभिजितने प्रश्नार्थक नजरेने पाहिले. निर्णय हाच की प्रेम नेहमी जिंकतं. तुमच्या प्रेमाचा विजय झालाय. मला समजलंय की तुम्ही माझे पतीच नाही तर माझं आयुष्य बनला आहात. हा कबुली जबाब ऐकताच अभिजितच्या चेहऱ्यावर असे हास्य उमटले जणू महिनाभराच्या संयमाचे फळ मिळाले होते. त्याने पुढे होऊन तिचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. हा हात मी कधीच सोडणार नाही आरोही. मी वचन देतो, परिस्थिती कशीही असो मी नेहमी तुझ्यासोबत असेन. फक्त आणि फक्त तुझा होऊन राहील. अभिजितचे हे निस्वार्थ प्रेम आणि डोळ्यातील चमक पाहून आरोहीचा चेहरा गुलाबासारखा फुलला. तिने लाजून मान खाली घातली. अभिजितने हळुवारपणे तिच्या हनोटीला स्पर्श करून तिचा चेहरा वर केला. वा, तू तर खूप लाजायला लागलीस, त्याने मिश्किलपणे म्हटलं. आरोहीने खोट्या रागाने त्याला डोळे वटारले. आणि मी तुम्हाला खूप सिरियस आणि खडूस समजत होते, पण मला माहीत नव्हतं की तुम्ही एवढे रोमॅन्टिक आहात. अभिजित खळखळून हसला. अच्छा, अजून तर तू माझा रोमांस पाहिलाच कुठे आहेस, असं म्हणत त्याने आरोहीचा हात ओढून तिला स्वतःच्या जवळ घेतले. अंतरं मिटली होती. प्रेमाची सुरुवात झाली आहे. आता बघ याची गंमत कशी असते. अभिजितने झुकून अतिशय हळुवारपणे आपल्या ओठांचा स्पर्श तिच्या कपाळावर केला. हा स्पर्श वासनेचा नव्हता, तर ते एक असं वचन होतं जी प्रेमाची मोहर होती. आरोहीने डोळे मिटून घेतले. खोलीच्या वातावरणात प्रेमाचा सुगंध दरवळू लागला. आज त्या दोघांच्या मध्ये असलेली प्रत्येक भिंत कोसळली होती. दुसऱ्या बाजूला शहराच्या एका कोपऱ्यात सोहम देशमुखचे आयुष्य मात्र नरक बनले होते. त्याने आपल्या पसंतीचे लग्न केले होते आलिशाशी. ती त्याच्या कॉलेजमधली मैत्रीण होती, पण स्वभावाने अत्यंत उद्धट, फॅशनेबल आणि भांडखोर होती. सोहम, मी तुला सांगितलं होतं ना की आज डिनर बाहेर करायचं आहे. तू पुन्हा हे असं घरचं जेवण घेऊन आलास. अलिशाने ताट जोरात टेबलावर आदळलं. आलिशा, माझी तब्येत बरी नाही आहे ग, प्लीज आज घरीच जेवून घे. सोहमने डोकं धरत म्हटलं. तो आता रोजच्या या कटकटींना कंटाळला होता. तुझी तब्येत कधीच बरी नसते. तू एक नंबरचा बोरिंग माणूस आहेस. आलिशाने किंकाळी मारली. मला पश्चाताप होतोय की मी तुझ्याशी लग्न केलं. ना पैसा आहे ना स्टाईल आहे, नुसता दिवसभर तोंड पाडून असतोस. सोहम शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. आज त्याला आरोहीची तीव्र आठवण झाली. ती निष्पाप मुलगी, ती त्याच्या एका हाकेवर धावत यायची, जिने त्याच्यासाठी स्वतःला विसरून टाकलं होतं. आणि त्याने बदल्यात तिला काय दिलं होतं? अपमान, तिरस्कार. हे कर्माचं फळ आहे. सोहम स्वतःशीच पुटपुटला. मी हिऱ्याला लाथ मारून दगड उचलला. निघ माझ्या खोलीतून. आलिशाच्या ओरडण्याने तो भानावर आला. तुझं थोबाळ बघून मला किळस येते. सोहम अपमानित होऊन तिथून उठला. त्याला जाणीव झाली होती की तो आयुष्यात सर्व काही हरला आहे. काही दिवसांनंतर अभिजित आणि आरोही आपल्या बंगल्याच्या लॉनमध्ये गप्पा मारत चालले होते. तेवढ्यात गेटवर एक टॅक्सी थांबली. त्यातून सोहम खाली उतरला. त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. वाढलेली दाढी, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं आणि कपड्यांच्या अवतारावरून तो एखादा भिकारी किंवा पराभूत झालेला जुगारी वाटत होता. अभिजित त्याला बघताच रागाने पुढे जाऊ लागला, पण आरोहीने त्याचा हात दाबून त्याला थांबवलं. थांबा अभिजित, त्याला माझ्याकडे येऊ द्या. सोहम मान खाली घालून जवळ आला. त्याची नजर आरोहीशी मिळवण्याची हिंमत होत नव्हती. आरोही, त्याचा आवाज भरून आला. मला माफ कर, मी खूप शर्मिंदा आहे. मी तुझी कदर केली नाही. मी भरकटलो होतो. त्या आलिशाने माझं जगणं हराम केलं आहे. मला परत यायचं आहे माझ्या माणसांकडे, माझ्या खऱ्या घराकडे. आरोहीच्या चेहऱ्यावर मात्र कोणतेही भाव नव्हते. ते शांतपणे उभी होती. ते एखाद्या दगडाच्या मूर्तीसारखी स्तब्ध उभी होती. तुम्हाला आता माफीची आठवण येते का सोहम? जेव्हा तुमचा स्वतःचा तमाशा झाला तेव्हा तुम्हाला उपरती झाली? आरोहीच्या स्वरात उपहास होता. मला माहीत आहे, मी गुन्हेगार आहे आरोही. मी तुझ्या पाया पडून माफी मागायला तयार आहे. प्लीज मला माफ कर. सोहम अक्षरशः रडू लागला. अभिजीतचा जबडा आवळला गेला. त्याच्या मुठी वळल्या गेल्या. त्याला राग येत होता, पण तो शांत राहिला, कारण त्याला पाहायचं होतं की आरोही काय निर्णय घेते. आरोहीने एक दीर्घ श्वास घेतला. मी तुम्हाला माफ केलं सोहम. तिच्या आवाजात एक विचित्र थंडपणा होता. यासाठी नाही की तुमची माफी मिळवण्याची लायकी आहे,
तर यासाठी की मला माझ्या मनात तुमच्याबद्दल तिरस्काराचं ओझं घेऊन जगायचं नाही आहे. जा, मी तुम्हाला ईश्वरा साक्षी माफ केलं. सोहमच्या रडव्या डोळ्यात आशेची एक किरण जागी झाली. खरंच तू माफ केलंस? तर मग मग मी घरात येऊ शकतो का? आपण पुन्हा? अजिबात नाही. आरोहीने हात उंचावून त्याला तिथेच रोखले. तिचा आवाज अचानक कठोर झाला. माफ करण्याचा अर्थ असा नाही की मी सगळं विसरले आहे. ज्या उंबऱ्यावर उभं राहून तुम्ही माझा अपमान केला होता, माझ्या अस्तित्वाची विटंबना केली होती, तो उंबरा आता तुमच्यासाठी कायमचा निश्शब्द आहे. सोहम थक्क होऊन बघतच राहिला. तुम्हाला या घरात आणि आमच्या आयुष्यात परत येण्याची काळी मात्र परवानगी नाही. हे घर आता अभिजित देशमुख आणि त्यांच्या पत्नीचं आहे. इथे फसवणूक करणाऱ्याला जागा नाही. जा सोहम आणि आपल्या कर्माची शिक्षा स्वतः भोगा. सोहमने हतबलतेने अभिजितकडे पाहिले. कदाचित भावाकडून काही सहानुभूती मिळेल या आशेने, पण तिथेही त्याला फक्त आणि फक्त तिरस्कार दिसला. त्याला जाणीव झाली की परतीचे सर्व रस्ते आता बंद झाले आहेत. ज्या घराचा तो राजा होता तिथे आज त्याला भिकाऱ्यासारखं सुद्धा स्थान नव्हतं. तो मान खाली घालून रडत रडत आल्या पावली परत फिरला. तो जाताच अभिजितने अत्यंत अभिमानाने आरोहीकडे पाहिले. मला तुझा अभिमान वाटतो आरोही. आज तू माझी मान उंचावलीस. तू सिद्ध केलंस की तू कमजोर नाही आहेस. आरोहीने हसून अभिजितचा हात पकडला आणि त्याच्या खांद्याला टेकली. ही मान मी कधीच झुकू देणार नाही अभिजित, कारण तुम्हीच आता माझा सन्मान आहात. तुम्हीच माझं छत्र आहात. दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं आणि ते समाधानाने हसले. भूतकाळाचं ते काळं पर्व आता कायमचं संपलं होतं आणि समोर एक उज्ज्वल भविष्य प्रकाशाने नाहून निघालं होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.